लोकसभेत शेतकऱ्यांचा आणि आरक्षणाचा आवाज बुलंद करेन। भारत नाना यांनी सुरू केलेले विकास कामे पूर्ण करू, यात खासदार प्रणितीताई शिंदे यांचे प्रतिपादन। पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेचे आभार मानण्यासाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांचा गावभेट दौरा सुरू असून यावेळी खासदार प्रणितीताई शिंदे बोलत होत्या। कासेगाव, खर्डी, गादेगाव या गावांना भेट देऊन जनतेचे, मतदारांचे विजयासाठी अजोड मेहनत घेतलेल्या पंढरपूर तालुक्यातील गावोगावच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले। तसेच या गावभेट दौऱ्यात खासदार प्रणितीताई शिंदे यांच्याकडे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, खर्डी, गादेगाव गावातील ग्रामस्थांनी MSEB, शासकीय दाखले, शेतीसाठी कॅनलचे पाणी, आरोग्य, रस्ते, दुधाला दर यासारख्या समस्या मांडल्या। यावेळी शासकीय अधिकाऱ्यांना त्या समस्या सोडवण्याचे निर्देश देण्यात आले, तर अन्य समस्या शासन दरबारी मांडून सोडवणार असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी भगीरथ भालके, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार, प्रकाश पाटील, नागेश फाटे, संदीप पाटील, किरणराज घाडगे, मिलिंद भोसले, प्रशांत शिंदे, राहुल पाटील, योगेश ताड, मधुकर मोरे, दत्तात्रय कांबळे, दाजी देशमुख, सीताराम भुसे, विलास रोंगे, पांडुरंग रोंगे, समाधान रोंगे, शशिकांत बागल, गणेश बागल, रणजित बागल, संग्राम जगताप, भास्कर बागल यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोदले, वैद्यकीय अधिकारी शहाजी राऊत, बांधकाम विभागाचे SN लवटे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी कर्णवर विराज पाटील, मंडळ अधिकारी बाळासाहेब मोरे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, तलाटी अनिल बागल, ग्रामविकास अधिकारी रमेश काळे, MSEBचे सारिका जावळे, पोलीस अधिकारी विश्वास पाटील यांच्यासह अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ऋण काढायचं आणि ते मी करीन। पहिला आवाज लोकसभेमध्ये माझ्या शेतकरी बांधवांचा जाईल आणि आरक्षणाचा जाईल, हे मी तुम्हाला शब्द देतो। शेतकऱ्यांची सेवा करणं ह्याला पण भाग्य लागतं, सगळ्यांना ते नशीब मिळत नाही। आज नाना नाही आहेत, पण नानांनी जी केलेली कामं शब्द देते की भगीरथ दादा आणि मी आम्ही ती कामाचा पाठपुरावा करून 100% ती मार्गी लावू, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देते। आणि तुम्ही आज MSEBचे खूप तक्रारी आहेत, कोणाचा DP जळाला त्यांना अजून मिळालं नाहीये, DP उघडा आहेत, फ्यूज आणि मेंटेनन्सची कामं झाली नाहीयेत, काही DPDC मध्ये जी कामं पाठवले त्याला मंजुरी मिळाली नाहीये, लोक आता वैतागले तिकडे आणि MSEBची सर्वात जास्त तक्रारी आहे। तर कसं करायचं? आणि ज्या मॅडम आहेत त्या जरा नवीन आहेत, त्यांना माहित नाही, ते पठाण म्हणून वायरमॅन आहे, ते त्यांना पण म्हणजे मला असं वाटतं जोपर्यंत तुम्ही याच्यात लक्ष घालत नाही तोपर्यंत ते होत नाही। जरा उद्या साईट व्हिजिट करा ना उद्यापर्यंत, आणि जेवढे आहेत आता माझ्याकडे जवळजवळ 12 अर्ज आले, तर मी पण तुम्हाला पाठवते आणि तुम्ही उद्या साईट व्हिजिट करून लवकरात लवकर। गाडगे जी म्हणून आहेत, तुमचं नाव विभीषण कार जी आहे, त्यांचं गाडगे DPचं काम आहे, ते महत्वाचं आहे, ते पण ते DPDC मध्ये खूप महिन्यापासून सिंगल फेज भगीरथ स्कीम मध्ये आहे। नाही काय झाले पण कुठे गेले? मग ते कसं करणार लवकरात मी घेऊन जाते, पण तरी ते बघा की मागच्या वेळेचे फंड कुठे गेले, त्याच्यात काय भ्रष्टाचार झालाय? आणि दुसरी गोष्ट, एका शेतकऱ्यांनी जर बिल भरलं नाही तर तो DP कोणालाच वापरायला देत नाही, तर त्याच्यात पर्याय काय आता?
नाही, पण डीपीचा कट केलाय तिथे सगळ्यांना, कोणालाच मिळालं नाहीये. जे शेतकरी बिलं भरत नाही डीपीचं, त्याच्यामुळे जे बिलं भरणारी आहेत शेतकरी, त्यांना शेतफळचा विषय, शेतफळ, हा तपकिरी शेतफळ, वायर दुरुस्ती करण्याचं तिथे काम होय. आणि मी काल पण ते बोललेली की मेंटेनन्सचे जे सामान आहे ते लवकरात लवकर ते राठोड